अश्वत्थामा हे श्रापित पात्र होतं महाभारतातलं, ज्याला श्रीकृष्णाने शाप दिला होता कारण त्यांनी उत्तरेच्या मुलांचा हे केला होता, खूनच केला होता बेसिकली. ते अस्त्र सोडून पोटात असताना पांडवांच्या मुलाला त्यांनी मारलं होतं बेसिकली. सो अशा माणसाला बघायला माझी आध्यात्मिक लेवल वरची कशाला असायला हवी? म्हणजे तो काही भगवान रामचंद्र नाही ते किंवा श्रीकृष्णही नाही ते, किंवा तू एका लेवलला गेलास तरच ते तुला दर्शन देतील असं ज्या देवतांबद्दल म्हटलं तर मी समजू शकतो, चला ठीक आहे. अश्वत्थामा हा मुळात विलन कॅरेक्टर असलेली व्यक्ती आहे, तिला बघायला आध्यात्मिक लेवल कशाला पाहिजे? हा एक बेसिक प्रश्न आहे माझा. आता तू जसं हे सगळं आता मला सांगतोय, आपण दोघांनी केलेली परिक्रमा, तुला काय वाटतं की असं बायकांनी परिक्रमा म्हणजे करणं कितपत सेफ आहे, किंवा बायकांनी काय काळजी घ्यावी? तुला, कारण मी गेले त्यावेळेस परिक्रमाचं स्वरूप आणि हे 2 वर्षात स्वरूप आणखीन बदललेलं आहे. तुला काय वाटतं की एखाद्या बाई सेफ आहे का अशी? सेफ अनसेफ आहे असं मला नाही वाटत, पण तिला नॅचरली जी नैसर्गिक बंधनं आहेत ती आहेतच त्याच्यामध्ये, आणि जरूर करावी. म्हणजे जर का मी असं कधीच म्हणणार नाही की बायकांनी परिक्रमा करू नये, ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी खरोखर अटेम्प्ट करावा, आणि शक्यतो जमल्यास पायी करायचा प्रयत्न करावा. प्रयत्न अट्टाहास नसावा, पायी करायचा प्रयत्न करावा. फक्त काही ठिकाणी ही दक्षता घ्यावी, विशेषतः बायकांनी. आता जयंती माता एक ठिकाण आहे, ते पूर्ण जंगलात आहे, तिथे साधारणतः बराच क्राऊड असतो, म्हणजे 70-80 लोक वगैरे असतात. तुम्ही मेन सीझन मध्ये जर का तिकडे आलात तर तिथे एकच टॉयलेट आहे. सो अशा गोष्टी आहेत काही काही ठिकाणी. तर शूलपाणीमध्ये बऱ्याच ठिकाणी टॉयलेट्स नाही आहेत. सो बायकांना ही मेंटल प्रिपरेशन ठेवायला लागेल की बाबा सकाळी उठून मला प्रातःविधीसाठी जंगलात जावं लागेल. सो या गोष्टी आहेत बेसिकली. तेवढं जर का त्यांनी पाळलं, आणि त्यांचे जे काही महिन्यातले 4 दिवस जे मासिक धर्म असतो त्याच्यात सुद्धा असं लोक म्हणतात की चालायचं नसतं वगैरे वगैरे वगैरे, पण हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. मला असं वाटतं जर का एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण चालावं आणि मी आज चालू शकते, मी सक्षम आहे, माझ्यात तेवढी अंगात ताकद आहे, तर काही हरकत नाही असं मला वाटतं बेसिकली. त्याच्यासाठी परिक्रमा थांबवायची त्यावेळेस पुरती 4 दिवस असं मला गरजेचं वाटत नाही. जर का तुम्ही चालू शकता आणि तुमच्या अंगात ती स्ट्रेंथ आहे, कारण तुम्ही म्हटलं असं मैयाला आई मानता आणि तुम्ही आईच्याच कडे जर का आहात, तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायची काही फार गरज नाही असं मला वाटतं. मी हा प्रश्न ना, जेव्हा परिक्रमा निघाले तेव्हा पहिला प्रश्न भक्तराज महाराजांचा मुलगा आहे रविदादा, त्यांना विचारला होता. रविदादा विचारलं, बाकी सब तो ठीक है, पर मैं उन दिनों में क्या कहूँ जब मुझे परिक्रमा में चलना नहीं होगा. तर मला एक सांग की मला एकच प्रश्न त्यांनी केला की आता आम्ही इंदोरला राहतो, तर आपल्या मुंबईचे नाहीये तिकडे, तर तू म्हणे तुझा बेडरूम आहे म्हणे. हा, तर आईचा बेडरूम आहे तुझ्या. हो म्हणे. तू मम्माच्या बेडरूम मध्ये जेव्हा जाते आणि पिरियड्स मध्ये असेल तेव्हा तिला काय म्हणते की मम्मा तू मला बघू नको, तू जाते ना आपल्या बेडरूम मधून तिच्या बेडरूम पर्यंत, तर तुझी आई काय म्हणते, आज तुला जेवायला देणार करते ना, की आईच आहे आपली. म्हणजे तुम्ही तोंडाने आई म्हणता मैयाला, पण मानत नाही. प्रॉब्लेम तोच आहे, कारण ह्याचं हेच झालंय की काय तिथे धार्मिक गोष्टींचं एवढं हे वाढलंय प्रमाण की त्यामुळे बरेचसे लोक असे घाबरलेले असतात की अरे नाही, हे नाही केलं तर परिक्रमा खंडित होईल, हे नाही केलं तर मैया रागवेल, की असं काही नाहीये. म्हणजे खरं सांगू का, तर मी तर रोज आरती सुद्धा मैयाची करत नव्हतो बेसिकली. म्हणजे जशी लोक करतात तशी. आता गोंदवलेकर महाराजांनी मानस पूजेचं फार महत्व सांगितलेलं आहे. सो मानस पूजेमध्ये ते माझं सगळं होत असायचं. जेव्हा मी नामस्मरण करतोय चालताना, किंवा जेव्हा बसल्यावर मी नामस्मरण करतोय, आरती ही समोर त्या मैयाचं काय बाटली म्हणा किंवा जे काय समोर ठेवून उदबत्ती लावून केलेलीच आरती होते, आणि बाकी पद्धतीने केलेली आरती होते. आता काहीही नाहीये. तुमचा भाव काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुला कुठेतरी असं जसं सपोज एक ठिकाणी गेला आणि संध्याकाळची आरती नाही केली, कारण आश्रमधारियांचं खूप बारीक लक्ष असतं, कोणीतरी काही बोललं नाही कधी? नाही, असं डायरेक्ट कोणी बोललं नाही, पण दुर्दैव व्हायचंय की जे असं बोलतात की अरे तू आरती नाही करते, ऐसी आरती कर, ते मागे जाऊन गांजे उडत असतात. हे मी बघितलेलं. म्हणजे त्यामुळे आता कोणाचं किती बोलणं आपण मनावर घ्यावं हे आपण आपलं ठरवावं. असं बऱ्याच ठिकाणी मी हे प्रकार बघितले की जे समोरच्याला धर्म काय आहे आणि आरती अशीच झाली पाहिजे, मैयाचं असं आहे, मैयाचं तसं आहे हे सांगतात, पण ते स्वतः आणि आश्रमधाऱ्यांबद्दल बोलतोय, परिक्रमावासींबद्दल नव्हे, आश्रमधाऱ्यांबद्दल बोलतोय, ज्या स्वतःच्या आश्रमात गांजे सुद्धा उडत आहे, असं सुद्धा आहे तिकडे. सो मग आता पावित्र्याचं जर का राखायचं झालं मैयाच्या तटावरती किंवा मैयाच्या परिसरात, तर मग ते कॉन्ट्राडिक्शन झालं ना परत तिकडे. असं आहे या गोष्टी. आणि अगेन मी म्हटलं, आता मी फारच स्पष्ट बोललोय इंटरव्ह्यू मध्ये किंवा व्हिडिओमध्ये. बऱ्याच लोकांनी आज ज्यांनी परिक्रमा केली आहे यावर्षी मायारवर, जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना नक्कीच यातल्या गोष्टी पटतील. काहींना पटतील, काहींना नाही पटणार, पण दॅट इज ओके. अर्थात हे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे.
बेसिकली मी असं म्हणत यू नाही की हॅव तुम्ही फुल follow राईट करा. टू से व्हॉट यू बरोबर. आणि मी ह्याच्यात असं काहीच म्हणत नाही की तुम्ही पण याच अनुषंगाने जा. मला असं वाटतं की ही तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला हेल्प करते परिक्रमा. कारण मी म्हटलं असं तुम्ही सगळ्याच गोष्टीला ऍडजस्ट व्हायला हळूहळू शिकता. स्ट्रेंजर्सशी कसं वागायचं हे तुम्हाला कळतं तिकडे जाऊन, म्हणजे एवढ्या प्रेमभावाने तुम्ही वागू शकता त्यांच्याबरोबर, जे आपण युजली इथे असं करत नाही. तर या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत नर्मदा परिक्रमेत. किंवा अचानक तुम्हाला कुठून तरी मदत येते, अचानक कोणतरी तुम्हाला हेल्प करतं, त्या असतं जस्ट बिकॉज तुम्ही परिक्रमावासी आहात म्हणून. सो आपला कम्फर्ट झोन ब्रेक करून सुद्धा आपली साधना कशी चालू ठेवायची आणि 3 महिने 4 महिने सतत चालत राहून फिजिकली मेंटली ओव्हरऑल सगळ्या वातावरणाशी ऍडजस्ट होऊन ती साधना करता आली पाहिजे तुम्हाला, किंवा ती चालू राहिली पाहिजे. तर त्या परिक्रमेला खरा अर्थ आहे असं मला वाटतं. आता बघ, आता तू परिक्रमा करून आलाय, तर तुला असं म्हणजे तुझ्या आता म्हणजे तू वाटतंय का तुला काहीतरी स्वतःमध्ये बदल चेंज? म्हणजे मी फिजिकल नाही विचारते, ते तर तू परत भरणार असं. मी गेले इतकी बारीक झाले, आता झाले व्यवस्थित, त्यामुळे फिजिकल नाही विचारते. तुला तुझ्यात एक काही चेंज वाटतोय आतून? मी अजून मला असं काही जाणवत नाही, कदाचित तो माझ्या जवळच्यांना जाणवेल मला जाणवण्यापेक्षा, असं मी म्हणेन. विचारांमध्ये म्हणा किंवा एखाद्या कृतीमध्ये? बऱ्याच गोष्टीत क्लॅरिटी आली. मी म्हटलं तसं की बाबा ओव्हरऑल धर्म ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि अध्यात्म ही कन्सेप्ट टोटली वेगळी आहे बेसिकली. आणि मी म्हटलं तसं की आपण जिथे वैराग्यासाठी जातो किंवा आपण जिला वैराग्यदायी म्हणतो, तिथे अशा प्रकारे म्हणणं की बाबा सबको रिद्धी रिद्धी सिद्धी हमें गई तू बोल, ही जी काही कोणी रचना ज्या केल्या आहेत तर परत कॉन्ट्राडिक्शन आहे. सो त्यामुळे नक्कीच हे काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतं. किंवा अर्थात अध्यात्मामध्ये हे सगळं काहीच येत नाही. रिद्धी सिद्धी म्हणा किंवा काही मागणं त्याच्याकडे, त्या शक्तीकडे, हे अध्यात्मात येतच नाही. काही मागायची वेळच येऊ देऊ नको किंवा काही मागायची इच्छाच राहू नये, हे खरं अध्यात्म तुम्हाला शिकवतं की मला काही मागायचीच बुद्धी होऊ नये किंवा काही मागायची गरजच पडू नये असं आहे. तर त्यामुळे रिद्धी सिद्धी मागणं किंवा भौतिक सुख मागणं तिच्याकडे, जी वैराग्यदायिनी असं आपणच म्हणतो, हे तू बोलतोय कारण तुझे कन्सेप्ट क्लिअर आहे. सगळी पब्लिक अशी नसते. कारण तुला असं दुर्दैवी लोक विचार करत नाहीत, जे सांगितलं जातं ते फॉलो करतात. मी म्हटलं तसं की अश्वत्थामा, तुला असं नाही वाटत की लोक असे ह्याचे त्याचे अनुभव ऐकून असं? हो, खूप होत असेल ना, खूप होत असेल की मला पण तो अनुभव आला, म्हणजे मला नाही आला तर बापरे माझी लोक विश्वासच ठेवणार नाही की मी परिक्रमेला गेलो. अरे हो, हे तू एकदम एक्झॅक्ट बोलला. अरे माझेच आपल्याच देखत असे कितीतरी लोक आहेत जे मला बोलले मला काहीच अनुभव आला नाही, म्हणजे माझी परिक्रमा झाल्यासारखीच नाहीये. असं काही नाही. हा मिथ कन्सेप्शन आहे लोकांचं. मी सांगा खूप मिथ कन्सेप्शन आहेत लोकांना. मला कोणीतरी असं सांगितलं की अश्वत्थामा त्यालाच दिसतो ज्याची एक आध्यात्मिक लेवल आहे, असं मला कोणीतरी सांगितलं. मी जेव्हा म्हटलं की तिथे असं काही नाहीये त्याच्यावरती, मी तर हाच विचार केला. मी त्या माणसाची वाद नाही घातला, पण मी म्हटलं अश्वत्थामा हे श्रापित पात्र होतं महाभारतातलं, ज्याला श्रीकृष्णाने शाप दिला होता कारण त्यांनी उत्तरेच्या मुलांचा हे केला होता, खूनच केला होता बेसिकली. ते अस्त्र सोडून पोटात असताना पांडवांच्या मुलाला त्यांनी मारलं होतं बेसिकली. सो अशा माणसाला बघायला माझी आध्यात्मिक लेवल वरची कशाला असायला हवी? म्हणजे तो काही भगवान रामचंद्र नाही ते किंवा श्रीकृष्णही नाही ते, किंवा तू एका लेवलला गेलास तरच ते तुला दर्शन देतील असं ज्या देवतांबद्दल म्हटलं तर मी समजू शकतो, चला ठीक आहे. पण अश्वत्थामा हा मुळात विलन कॅरेक्टर असलेली व्यक्ती आहे, तिला बघायला आध्यात्मिक लेवल कशाला पाहिजे? हा एक बेसिक प्रश्न आहे माझा. पण हा प्रश्न कोणी विचारत नाही की हा पडला तरी लोक बोलत नाहीत हा प्रश्न. ठीक आहे, नाही दिसला कारण माझ्या मते तो तिथे नाहीये, हे माझं मत आहे अगेन. आणि तो दिसला काय नाही दिसला काय आणि काही फरकच नाही पडला पाहिजे, यासाठी ती परिक्रमा नाहीच आहे. असेल तो चिरंजीव असेल, कदाचित त्याला तो फिरतही असेल, पण जर का तो नॉर्मल कोणाला तरी दिसलाय तर तो नंतर पण कोणाला तरी दिसायला हवा ना. असं नाही होऊ शकत की 1-1.5 लाख लोकांमध्ये कोणाचीच काही हे नव्हती आणि कोणालाच तो दिसला नाही, असं कसं आहे? एखाद्या कुठल्या व्यक्तीला दिसला. जे लोक ठामपणे सांगतात, इव्हन आपल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे लोकांना की मला अश्वत्थामा, तर त्यांच्याबद्दल तुला काय बोलू होतं त्याच्याबद्दल? माझं मत मी सांगितलं की असं दिसणं खरंच अवघड आहे. आता त्यांना असं वाटतं, त्यांना भ्रम झाला असेल किंवा वास झाला असेल, मला माहिती नाही किंवा काय याच्याबद्दल त्यांना काय वाटतं मी काय बोलणार. असं म्हणू शकतो की अश्वत्थामाच्या म्हणजे ह्याला मी असं तुम्ही मानून असंही होत असेल, असंही होत असेल. म्हणजे काय, आता एक गंमत सांगतो तुला. म्हणजे खप्परमल चढल्यानंतर आपण जो भमानाचा डोंगर उतरतो, तिकडे रस्ता झालाय, तिथे एक म्हातारा माणूस मला भेटला होता आणि तो आउट ऑफ नोवेअर आला. म्हणजे तो असं प्रकट वगैरे नाही झाला, तो कुठून तरी आला असावा, पण मला तो फार लेट दिसला कारण तिथे वळणं होती. तो तसाच उंच होता आणि त्याला जखम वगैरे काही नव्हती, तो नॉर्मल होता. आणि त्यांनी असं मला विचारलं काही खायला आहे का? म्हटलं सॉरी माझ्याकडे काहीच नाहीये, तुम्ही मागण्याचे परिक्रमा असेल त्यांना विचारा. आता जर का मी म्हटलं की तो अश्वत्थामा होता, तो नव्हता, अफकोर्स नव्हता, तर मग ते असं होणार की मी त्याला अश्वत्थामा मानलाय म्हणून मला अश्वत्थामा दिसलाय, मी स्वतःला सांगितलं, मी स्वतःलाच कन्फर्म केलं की हा अश्वत्थामा आहे असं बेसिकली. अशा काही घटना झाल्या असतील, कोणाच्या डोक्याला काहीतरी लागलं असेल, त्या लोकांना वाटलं असेल अश्वत्थामा आहे,
किंवा काही लोकांनी असं सांगितलं असेल आम्हाला दिसतो, पण मला खरंच आहे, मला याच्यावर विश्वास नाही या गोष्टीत. आणि तो दिसतो का नाही दिसतो इररिलेव्हंट आहे, याच्यासाठी परिक्रमेला जाऊ खरूच शकतो. हा ते फार गौण मुद्दा आहे हा, की बाबा कारण मुळात अश्वत्थामा हे विलन कॅरेक्टर मध्ये गणलं जातं. सो त्याला बघण्यासाठी किंवा तो दिसतो की नाही यासाठी एवढी धडपड काय लोकांची मला खरंच कळत नाही, असं आहे. त्यामुळे सो हे मुद्दे बाजूलाच ठेवा, ज्याला कोणाला परिक्रमा करायचे त्यांनी स्वतःचा मेंटल स्ट्रेंथनिंग, कारण तुम्हाला मेंटली खूप चॅलेंजेस येतात तिकडे. म्हणजे कधी कधी आश्रमात झोपायला जा, मला एका रात्री आश्रम मिळालाच नव्हता, तेव्हा आम्ही शाळेच्या बाहेर झोपलो होतो. एका नशिबाने तिकडे बाजूला वस्ती होती, तिकडच्या लोकांनी आम्हाला जेवण दिलं आणि मग कोणाच्या तरी घरात आम्ही सकाळी प्रातःविधीसाठी गेलो होतो. असं झालं. सो असे चॅलेंजेस तुम्हाला येणार आहेत, त्यातून तुम्ही स्वतःला कसं बनवता येईल, त्यातून तुम्ही स्वतः कसे ते चॅलेंजेसला सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता आणि पुढे तुमचं जर्नी चालू ठेवू शकता. कारण असे कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहेत पुढे. अशा प्रकारचे नव्हे, पण मेंटली चॅलेंजिंग सिच्युएशन प्रत्येकाच्या आयुष्यात येतात काही ना काही पद्धतीने. सो त्यासाठी तुम्हाला मेंटल स्ट्रेंथनिंगसाठी किंवा फिजिकल स्ट्रेंथनिंगसाठी नक्कीच ती गोष्ट फार उपयोगाची असं मला वाटतं. आता बघ, आता तुझी परिक्रमा झाली, तुला काय वाटतं की मैया मोक्षदायिनी आहे, मैया वैराग्यदायिनी आहे? मला तरी असं वाटतं की ती मोहिनी आहे. मी आता म्हटलं तू जसं सांग बरं, तू की मोहात मोहिनी बोलला निश्चित की आहे, सांग बरं. डेफिनेटली आहे, म्हणजे हा. ते निश्चित आहे. I don't know काय आहे तिकडे, खरंच माहिती काहीतरी आहे, निश्चित आहे. अगेन यू डोंट फील की तुला नाही असं परत वाटत? जावं असं नक्कीच आहे ना? वाटतं. हा. म्हणजे परिक्रमाच करायला पाहिजे असं नाही, नाही. पण जाऊन काही दिवस तिथे राहणं म्हणा किंवा शांततेसाठी, आपापल्या आध्यात्मिक साधनेसाठी, नामस्मरणासाठी तिच्या तटावर काही दिवस जाऊन नक्की राहावं असं वाटतं, जरूर वाटतं. तुला आता पुढे काय करावं, म्हणजे काय, म्हणजे जीवनात नाही असं मैयासाठी किंवा मैयाच्या मार्गावर म्हणा, काही तुला ठिकाणी जाऊन काय आश्रमात करायची? जिकडे राहिलो होतो तिकडे नक्कीच जाऊन सेवा द्यायला मला निश्चितच आवडेल. आणि तसं काही आश्रमाच्या संपर्कात सुद्धा आहे की मग आता जो सीझन चालू होईल परत नर्मदा परिक्रमेचा नोव्हेंबरपासून, त्याच्यानंतर माझा प्लॅन आहे की तिथे जाऊन काही दिवस सेवेला काही आश्रमांमध्ये राहावं अशी इच्छा आहे. कारण काही काही खूप सुंदर ठिकाण आहेत. मैयाचं पात्र काही काही ठिकाणी एवढं विस्तृत आहे, एवढं काही काही ठिकाणी स्वच्छ आहे, एवढे सुंदर सुंदर पक्षी आहेत, निसर्ग फार छान आहे. हे सगळं जरूर अनुभवा तिकडे जाऊन. आता मी म्हणेन कुठल्याही धार्मिक गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा प्रॅक्टिकल अँगलनी परिक्रमा करावी असं माझं मत आहे. आणि तुमची त्याबरोबर जी काही तुम्हाला गुरुनी दिलेली असेल ती साधना करावी. गुरु नसतील तर तुम्ही जे काही नामस्मरण करत असाल ते जरूर करावं, कारण त्यांनीच तुम्हाला बळ येतं चालण्याचं आणि समोर ते तुम्हाला. पण असं एकदम म्हणजे तुला काय असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावी? ज्याची इच्छा आहे त्यांनी जरूर करावी. नाही केली तरी काही फार मोठं नुकसान झालं असं अजिबात नाहीये. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे वाटतं की अरे मला करायची होती पण माझी राहून गेली. जशी जमेल तशी करा. जर का तुमच्याकडे वेळ आहे, मला वाटतं की माझी चालत मी करू शकतोय आणि मला चालत अटेम्प्ट करायची, जरूर करा. नाही पूर्ण झाली चालत, गाडी घ्यावी लागली, काही गैर नाही. कारण खूप लोकांना त्याचं मला इगो हर्ट होतो लोकांचा की मला गाडी बसावं लागलं. अरे काही गैर नाहीये त्याच्यात, इट्स ओके. जर का तुम्हाला नाही चालता येत And you have to accept it. ऍक्सेप्टेड. आता लोक म्हणतील की बाबा तुझी पूर्ण झाली म्हणून तुला हे बोलणं फार इझी आहे, असं नाही. ठीक आहे, मलाही करायचे 2 मिनिटं वाईट वाटलं असतं, पण दॅट इज फाईन. परिक्रमा करणं आणि ते अनुभव घेणं जास्त महत्वाचं आहे. तिकडे जाऊन ज्या गोष्टी आपण शिकतो, म्हटलं असं ऍडजस्टमेंट शिकतो किंवा ओव्हरऑल दान धर्म काय प्रकार असतो किंवा समोरच्याला देण्याची वृत्ती काय असते, काय लेवलला जाऊन तिकडचे लोक तुम्हाला देतात, प्रेम देतात म्हणा किंवा ज्या लेवलला तुम्हाला ते अकोमोडेट करतात, हे शिकणं जे आहे माणूस म्हणून, हे तुम्ही गाडीने बसल्याने काही फरक नाही पडणार. ठीक आहे, काही किलोमीटर असं होतं. आता माझ्यावर पण काही लोक होते ज्यांना 5-10 किलोमीटर मध्ये गाडी घ्यावी लागली. दॅट इज फाईन. असं काही त्याच्यात गैर नाहीये. काही लगेच परिक्रमा खंडित झाली मग त्याला काही अर्थ नाही वगैरे असं काही लोक सांगतात, पण असं काही तुम्हाला जशी जमते तशी तुम्ही परिक्रमा करा. जर का करायची इच्छा असेल तर प्रत्येकाने अट्टहास म्हणून केलीच पाहिजे असंही नाहीये. तुम्हाला वाटत असेल तर जरूर करा. आणि ती बायकांनी करावी, पुरुषांनी करावी, ज्यांना जमते त्यांनी तशी करावी. बायका पुरुषाचं आठवण आलं, आजकाल ना परिक्रमा एक नवीन फॅड सुरू झाले, छोटे छोटे पोरांना घेऊन निघतात. हो, मी पण बघितलं, पण मी काय त्यावर बोलू शकत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात की ते त्यांना इच्छा झाली मुलांना म्हणून ते आली. 5, 11, 7 आहे, मी बघितलं, पण त्याच्यापेक्षा सत्यता मला माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर कुठलीच कमेंट करणार नाही. म्हणजे मी स्वतः बघितलंय. हो, मी बघितलं, माझ्या बरोबरही. एवढे छोटे 5 वर्षाचं पोरग 30-30 किलोमीटर चालायचं करणारे करतात. पण मला एक खूप तुझं ते आठवतंय, म्हणजे अमयचं एक खूप सांगू का, एक तर मी ह्याला अरे तुरे करते कारण त्याच्याशी मी खरं मनापासून खूप क्लोज आहे आणि तो तेवढा आहेच की तो पटकन कोणाच्याही कनेक्ट होतो आणि खूप स्पष्ट बघते आणि मनातून खूप स्वच्छ आहे. त्याचं एक खूप छान आहे. म्हणजे माझा हा अनुभव आहे की जेव्हा परिक्रमेला ऑलमोस्ट ह्याची परिक्रमा व्हायला आली होती आणि आम्ही बोलत, म्हणजे मी कनेक्टेड होते ह्याच्याबरोबर, परिक्रमा होत तर हार्डली त्याचे 10 किलोमीटर उरले, 5 किलोमीटर उरले किंवा 1 दिवस उरलाय, 3 दिवस उरले, 10 दिवस उरले, असे करत आम्ही कंटिन्युअस होते. मी त्याला विचारलं तर हा माझी झाली नाही अजून, म्हणजे होईल आता काय म्हटलं, तू 4 डिजिट 1, 3, 2, 1 डिजिट मध्ये आलाय, आता तो होईलच.
नाही नाही होच तर मी म्हणणार नाही की माझी झाली. बरोबर आहे ना, मॅच इज नॉट ओव्हर टिल द लास्ट बॉल इज प्लेड, असं अरे, येतं. मला म्हणजे त्याचं हे खूप कौतुक वाटलं की लास्ट मोमेंट पण काय होऊ शकतं मी सांगू काही शकते. कारण खरंच, आणि हे लोकांच्या बाबतीत झालंय, म्हणजे काही लोकांना अगदी म्हणजे हो, जबरदस्त accept करा नाही. मी म्हणलं की झालंय. झाली ना almost. अजूनही झाली माझी झाली. तेव्हापर्यंत तो नाही जेव्हा अमरकंटकला पोहोचलो आणि नर्मदा कुंडात ते जल सोडलं परत, तेव्हा ठीक आहे, त्यांच्या कृपेने झाली, आणि ती खरंच लकीली झाली. म्हणजे कोणी असं म्हणत असेल ना मी केली परिक्रमा, तर त्याला काही अर्थ नाही, हा. कारण तिथे सगळ्या गोष्टी तुमच्या बियॉन्ड कंट्रोल आहेत, काहीच तुमच्या हातात तिथे नाहीये बेसिकली. त्यामुळे तिथे हे म्हणणं की मी परिक्रमा केली हे खूपच हास्यास्पद वाक्य असं मला वाटतं, कारण ते त्यांच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे जे कोण शक्ती आहे ती, मैया असतील, तुमचे गुरु असतील, जे कोण ज्यांना कोणाला तुम्ही मानता, हे तू बोलतो एकदम ना असं आहे. पण हे खरं आहे, अगदी खरं आहे, हे अगदी खरं आहे. म्हणजे कारण मी आज असे लोक बघितले जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण दुर्दैवाने ते घरी गेले माझ्या समोरच, असं आहे बेसिकली. म्हणजे मी मुद्दामून नावं घेत नाही त्यांची फक्त, पण हे झालेलं आहे की बाबा नाही बिचाऱ्यांची पूर्ण झाली, कारण पोटाचे एवढे त्रास, आणि पोटाचे त्रास हे खूप कॉमन आहे, खूप कॉमन आहे. म्हणजे लूज मोशन जे 100 95 लोकांना होताच होतात, पायाला फोड येणं हे अगदी नॉर्मल आहे, अगदी नॉर्मल. सो काही लोकांना एवढ्या लेवलला ते होतं की नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं, अशा गोष्टी होतात बेसिकली. काही लोकांना ओव्हरऑल ते दृश्य नाही बघवलं जात, म्हणजे तिकडे असलेली गर्दी, तिकडे मग सकाळी उठून जंगलात जावं लागतं, काही लोक मेंटली खचतात आणि ती लोक घरी जातात. त्यातली काही लोक घरी सुद्धा गेली माझ्यासमोर. ठीक आहे, दुर्दैव आहे, आता काय म्हणतात त्याला, तिची नाही विचारांची पूर्ण होऊ शकली, असंही झालं आहे. त्यामुळे असं जर का कोण म्हणत असेल की माझी परिक्रमा मी पूर्ण केली, तर ते हास्यास्पद वाक्य आहे. ते केवळ त्यांच्या कृपेनेच होऊ शकतं. माझ्या बरोबर म्हणजे असे कसे लोक पण आले की फक्त नेचरच बघायचं म्हणून परिक्रमा करायचे, पण त्यांनी नंतर ते एवढं नेचरच्या प्रेमात पडले, मैयाच्या प्रेमात पडले की ते म्हणतात की हे मी फक्त चॅलेंज मी करू शकतो की नाही, माझा कॅलिबर आहे की नाही, कॅपॅसिटी आहे की नाही, म्हणून आलो. आणि नंतर परिक्रमा झाल्यानंतर तो म्हणतो की नाही म्हणजे काहीतरी इथे एनर्जी आहे, काहीतरी आहे. मी म्हटलं दोनदा असं झालं होतं की मला असं वाटतं, असं मी मनात म्हटलं सुद्धा, म्हटलं महाराज किंवा मैया जे काय असेल किंवा म्हणून मैया म्हणतो, किंवा कधीतरी असं यायचं महाराज बहुतेक उपाशी राहावं लागणार, आणि असं म्हटलं आणि समोरून कोणतरी जेवण घेऊन आलं, कोणीतरी हाक मारली, असं झालेलं आहे. हे 2-3दा माझ्या बाबतीत घडलंय. सो आता हे चमत्कारच आहेत तसं म्हणायला गेलं तर, पण ते मानवी रूपातच घडलेले आहेत. म्हणजे असं कोणी प्रकट झालं आणि मला जेवणाची थाळी दिली असं काही झालेलं नाही. कोणीतरी शेतातनं हाक मारतं, कोणीतरी घरातनं हाक मारतं, पण हे झालंय. तिथे ती काळजी घेतली जाते, आणि ही जर का काळजी तिथे घेतली गेली नाही तर तुमची परिक्रमा पूर्ण नाही होत. कोणतरी तुम्हाला तिकडे सर्व करायला आहे, कोणतरी तुम्हाला घरात तिथे आसरा द्यायला आहे, आश्रम आहे. एकदा सांगू, एकदा मला आठवतंय, ह्याला आता आठवण करून देत आठवण. एकदा म्हणजे पटकन अजूनही बोलते तर मला डोळ्यात पाणी भरतं, कारण एकदा हा असं चालत होता आणि एका म्हणजे ह्याला काही मला वाटतं तुझं जेवण झालं होतं की व्हायचं होतं मला आठवत नाहीये, तू फोन करून मला फोटो पाठवले बघ, तेव्हा एका माणसाने आपलं म्हणजे शेवटच्या 6-7 दिवसाची ती गोष्ट आहे. म्हणजे तू काय इन्सिडेंट होतं सांग बरं. एक शेतकरी होता, त्यांनी त्या पट्ट्यात म्हणजे साधारणतः हा शेवटचे 5-6 दिवस असतानाची गोष्ट आहे. म्हणजे जबलपूर क्रॉस केल्यानंतर जी गोष्ट आहे, अमरकंटकला पोहोचताना तिथे काही त्या पट्ट्यात मधल्या पट्ट्यात काहीच नव्हतं बेसिकली, आणि 15-20 किलोमीटर, मला गावाचं नाव आठवत नाही, चालण्यात आलं होतं, आणि जेवायची वेळ आली होती, दुपारी 12 वाजायला आले होते. तेव्हा एका शेतकऱ्याने हाक मारली होती, आणि त्याच्याकडे अक्षरशः एक कडक झालेली पोळी अशी होती गव्हाची, आणि काहीतरी रसभाजी होती बटाट्याची. तर त्याचं जेवण होतं, पण बहुतेक त्याला माहिती असावं की या पट्ट्यात काहीच नाही आणि समोर येणाऱ्या परिक्रमाला नक्कीच उपाशी असणार, तर त्यांनी आम्हाला हाक मारली होती, आणि त्याच्याकडे अक्षरशः एक फक्त ती कडक झालेली पोळी होती आणि भाजी होती, रसभाजी. तर म्हणाला हीच मला चालेल का? म्हटलं जरूर चालेल, का नाही मी विचारताय तर मला भूक तर लागलेलीच आहे. म्हटलं तुमच्या जेवणाचं काय? त्यामुळे माझं येईल जेवण, तुम्ही हे जेवून घ्या. मग त्यातलं मी थोडंसं खाल्लं आणि मग आम्ही पुढे निघालो, असं झालं होतं. हो, म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. मला हेच म्हणायचं की परिक्रमेला जेव्हा तुम्ही जाता की बाबा आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे समजा 1 लाख रुपये आपण त्यातले 10,000 काढून देतो, पण त्यांच्याकडे 100च रुपये असतात, आणि ते 100तले 100 ते तुम्हाला द्यायला तयार असतात. ही जी वृत्ती आहे ना, ही तिकडे जाऊनच तुम्ही शिकू शकता. ही शहरात हे फिलिंग येणं किंवा शहरात ही गोष्ट समजणं हे पण होणार नाही. यासाठी परिक्रमा करावी माणसाने, ज्याला कोणाला इच्छा आहे त्याने. त्याला नाही करायची, त्यांनी काही नुकसान नाही आयुष्यात, पण ज्याला करायची इच्छा आहे त्यांनी जरूर करावी. हे तू जे पाठवलं ना तेव्हा तर एकदम डोळे म्हणजे पाणी, कारण बघ ना आपलं पोट, हे नुसतंच म्हणतात की आपल्या पोटातलं घास काढून, ते खरं आहे. तू लिटरली यू एक्सपिरियन्स होत दे. आणि फोटोजही आहेत, मी शेअर करेन. म्हणजे केवढा भाव हा आहे ना हे. आणि हे आपण बस हीच गोष्ट आपण शिकून आपल्या पुढच्या फॅमिली लाईफ मध्ये किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये आपण पण शिकायला पाहिजे असं मला वाटतं. हीच मैयाची देणगी आहे ना. म्हणजे तू किती प्रवास म्हणजे एवढा केला, तू एकटाच चाललाय बऱ्याच वेळ? पूर्ण तसा वेळ मी एकटाच होतो, म्हणजे नर्मदा जयंतीपर्यंत ऑलमोस्ट मी एकटाच होतो.
त्याच्यानंतर एक कुठे मला होता नर्मदा जयंतीला कुठे होता? नर्मदा जयंतीला शहागंजला होतो, एक आश्रम होतं तिथे होतो. तो त्या दिवसानंतर एक मुंबईचंच कपल होतं माझ्याबरोबर, नवरा बायको होते. तर आम्ही थ्रूआउट मग मी अमरकंटकला पोहोचेपर्यंत आम्ही तिघा एकत्रच होतो, पण आम्ही चालायचे एकत्र नाही. आम्ही आश्रमात नंतर फक्त कोऑर्डिनेट करून त्या दिवशी आश्रमात तुझ्यावर कोणी चालू पण शकत नाही, कारण याची नाही, हाईट असं काही किती आहे? 6'2". 6 दिवस. हा, तर एवढा टॉल आहे, पूर्ण रोड टॅक्स तोच भरतो. नाही असं नाही, बरेच लोक आहेत जे माझ्यापेक्षा म्हणजे वयाने खूप मोठे आहेत, पण ते माझ्यापेक्षा खूप फास्ट चालायचे, खूप म्हणजे खूप फास्ट. मी म्हटलं ना तिकडे काय होतं हे आपल्या हातातल्या गोष्टी नाही. माझ्यावर एक चिपळूणचे सावंत काका म्हणून होते, ते खूप फास्ट चालायचे आणि जबरदस्त चालायचे ते एकदम. म्हणजे त्यांचं वय जवळजवळ 60च्या आसपास असतील ते, पण ते अतिशय वेगाने चालायचे. असंही आहे म्हणजे की असं काही हाईट जास्त आहे किंवा वय कमी आहे म्हणून तुम्ही फास्ट चालता असंही नाही, नाही. पण तू खूप फास्ट चालतो ते. असेल ठीक आहे, बट दॅट इज इमटेरियल. म्हणजे त्यांनी काहीच फरक पडत नाही. या सगळ्याचं मी म्हटलं ना, तुम्ही त्यातनं काय शिकता, तुम्हाला काय अनुभव येतात, प्रॅक्टिकल म्हणतोय मी. कुठल्याही दैवी अनुभवांबद्दल मी बोलत नाही. प्रॅक्टिकल अनुभव काय येतात, माणूस म्हणून तुम्हाला तुमचे विकार जाणवतात का, किंवा आपल्यात काय बदल घडवायला पाहिजे माणूस म्हणून हे तुम्हाला कळतं का. हा सगळा त्या परिक्रमेचा गाभा आहे असं माझं मत आहे. त्यामुळे ज्याला कोणाला करायचे जरूर करा, आणि जमल्यास काही वेगवेगळ्या ठिकाणांवर सुरू करा. याच्यामागचं रिझन एवढंच आहे की जर का तुम्हाला हे पटत असेल की बाबा ओंकारेश्वरला जल चढवायची गरज नाही, हे जर का तुम्हाला टेक्निकली पटलं असेल तर एक चांगलं होतं की क्राऊड सेपरेट होतं. कारण काय होतं, हजार लोक ओंकारेश्वरने जी पहिली परिक्रमा उचलतात ती बाय डिफॉल्ट मोरटक्क्याला जातात. पहिला जनरली हॉईट तो असतो लोकांचा, मग मोरटक्क्याच्या आश्रमावर लोड येतो. त्यामुळे होतं असं की जर का 50 लोकांनी ओंकारेश्वर, 50 लोकांनी अमरकंटक, काहींनी जबलपूर, काहींनी ग्वालीघाट, काहींनी नेमावर, काहींनी भरूच, अशी उचल तर क्राऊड स्प्लिट होईल, कुठे एका ठिकाणी गर्दी होणार नाही. ही जी गर्दी सगळी ओंकारेश्वरला होते त्याच्या मागे हा एक विचार आहे की ओंकार कुठून तरी परत ओंकारेश्वरला यायचं ते जल चढवायला. सो हे जर का तुमच्या डोक्यात फिक्स असेल की नाही बाबा आता गरज नाही त्याची, बाबा हे म्हणणं पटतंय आम्हाला आणि असं कुठे उल्लेखही नाही शास्त्रात, तर जरूर तो क्राऊड स्प्लिट करा. त्यामुळे एका यंत्रणेवर ताण येणार नाही. जनरली मग होतं काय, ओंकारेश्वर पासून अमरकंटकला पोहोचेपर्यंत तोच क्राऊड सगळा पुढे जातो आणि मग काही काही ठिकाणी टॉयलेट्स नाही आहेत, काही ठिकाणी 2च टॉयलेट्स आहेत आणि 100 माणसं आहेत, 3च टॉयलेट्स आहेत, असं होतं बेसिकली. सो मग हे युजली होणार नाही, क्राऊड सेपरेट होईल त्यामुळे असं मला वाटतं. खरंच बोलता बोलता अमयनी इतकं छान मुद्दा मांडलाय. म्हणजे खरंच आपण प्रत्येकाने जो आता ह्याच्या पुढे परिक्रम उचलणार आहे, खरंच हा पॉइंट लक्षात ठेवावं. मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यातल्या पॉडकास्टला 2 गोष्टी मला खरंच खूप अमयला हेड्स ऑफ छान सांगितलं त्यांनी. एक तर खरंच की या पूर्ण यंत्रणा आपण आपल्या घरात 4 माणसं आली की कसे होतो, तर ते मला असं वाटतं की तू खूप छान बोलला की प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी उचलाय. एखाद्या आश्रमात एवढा ताण नाही पडणार आहे. आणि दुसरं म्हणजे हे कन्सेप्टच ह्याला असा एक्सपिरियन्स आला, त्यांनी अश्वत्थान, त्यांनी मैया बघितली, त्याला हानी असं केलं, त्यांनी तसं केलं म्हणून मी पण करतो. एखादं पुस्तक, एखादा व्हिडिओ, एखादा माणसाचा अनुभव तुम्ही युट्यूबवर बघितलं आणि मग मलाही असं होईल. सी हा मला वाटतं हे म्हणजे कन्सेप्ट घेऊन जर तुम्ही गेला तर ते थॉट प्रोसेस तसेच राहतात. आणि व्हॉट यू तिथे होतं हे माहितीये, तुम्ही जे विचार करता, मी गुलाबजाम विचार होतो तिकडे, लोक मिळतो पुढे जाऊन कसं होतं माहिती नाही, पण हे होतं रे, होतं डेफिनेटली होतं. कारण ते व्हायब्रेट होतो ना, तुमचे विचार किती स्ट्रॉंग असतात बघ. तर तुम्ही चांगले विचार केले की आपण कुठेतरी जाऊ शकतो. तर हे 2 मुद्दे तू इतके सुंदर मांडले ना की खरंच परिक्रमा जे उचलणार आहे त्याने अमयचा हा तरी मुद्दा खरंच सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उचलल्याने का आपल्या गावावरून आपल्या गावाच्या बाजूनेच होतं तिथूनच उचलावे. त्याच्याला आणि शक्यतो एकट्याने करा. शक्यतो महिला असतील तर मी सांगेन किमान 2 महिला तरी एकत्र असाव्यात असं मी सांगेन, म्हणजे त्यांच्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींसाठी वैयक्तिक. पण पुरुषांनी तर एकट्याने करायला काहीच हरकत नाही, कारण तुम्ही जेवढा वेळ एकटे चालता ना तेवढं तुमचं स्वतःशी चिंतन फार चांगलं होतं आणि तुमच्याकडे वेळ खूपच असतो. म्हणजे सकाळी 6 वाजता तुम्ही 7 वाजता चालायला सुरुवात केली की तुम्हाला 12 पर्यंत चालायचंच आहे कंटिन्यू. तर तुम्हाला जो एक वेळ मिळतो स्वतःची साधना करायला, नामस्मरण करायला, तो फार चांगला वेळ मिळतो. आणि आतमध्ये काय आपल्या विचारांचा काहूर माजतं त्यावेळेस कळतं. बरं, तटावरनच चाललं पाहिजे असा काही लोकांचा अट्टास असतो की मैया की तट से ही चलना है. आता प्रॉब्लेम ह्याच्यात हा होतो की तटावरचा जो रस्ता आहे तो फार कठीण आहे चालायला. तिथे म्हटलं असं की शेती असते, चिखल असतो, माती असते, स्प्रिंकल्स असतात चालू. आता मग काही लोकांना काय होतं, काही लोकांनी मन बनवलेलं असं की नाही मी रोडनेच जाणार, पण हे असं केल्यामुळे मग ते डळमळीत होतात, मग ते तटावर जातात. मग तटावर पण पाय घसरून पडलं, फ्रॅक्चर झालं की हा प्रॉब्लेम येतो. सो आपलं वय, आपली ओव्हरऑल क्षमता हे लक्षात घेऊन त्या गोष्टी करा. तुम्ही रोडवर गेलात म्हणजे मग तुम्ही मैयाची बॉटल कशासाठी कॅरी करता? ती प्रत्येक ठिकाणी नाहीच आहे ना, म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीच आहे म्हणूनच तुम्ही ती कॅरी करता. सो ठीक आहे, लगेच तुम्ही काही 100 किलोमीटर दूर गेलात म्हणजे मैयापासून दूर गेलात असं होत नाही. आता ती भौगोलिक रचना तशी आहे, त्याला काय करणार. सो असं आहे. त्यामुळे या टेक्निकॅलिटीज मध्ये न घुसता म्हटलं की आपल्यात काही चांगले बदल आपण घडवू शकतो का, तर या अनुषंगाने ती परिक्रमा करा आणि जेवढं जमेल तेवढी तुमची साधना, आध्यात्मिक साधना चालू ठेवा. तुम्ही आरती करता नाही करता, कशी करता, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.
त्यांनी काही मैया रागवत नाही किंवा रुसत नाही, ती काही ह्युमन बिंग नाहीये. तू हे केलं नाहीस म्हणून मग मी चिडले असं ती करत नाही. मग ते सगळं ते- माणसं करतात बरोबर आहे. असं आहे. आणि कुठल्याही धार्मिक ज्या काही गैरसमज आहेत त्याला बळी पडू नका. कोणी एखादी गोष्ट सांगतात तर मी एवढंच सांगितली, व्हेरीफाय करा, क्रॉस चेक करा, त्याला प्रश्न विचारा की बाबा हे तू कशाच्या आधारावर म्हणतोस, हे कोणी सांगितलं, एवढं करा. ब्लाइंडली विश्वास हे ठेवू नका. तुझी आणि माझ्या पिढीतला हा फरक आहे माहिती. आम्ही असं ब्लाइंड म्हणजे 7ला घरी यायचं, आम्ही कधी वाय क्वेश्चन अराईजच केलं नाही. नाही, पण मला माझ्या पिढीत माझ्यापेक्षा लहान असलेली माणसं सुद्धा अशी भेटली की दिसली तिथे परिक्रमेत की बाबा नाही हे असंच आहे. म्हटलं हॅव यू व्हेरीफाईड दिस? तर म्हणे नो, आय हॅव नॉट व्हेरीफाईड. म्हटलं मग कशावर? नाही असं आहे, हे आहे, हे लिहिलंय, मला बघू तर दे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बाजारात भाजी जेव्हा घ्यायला जाता साधी, ती सुद्धा 10 वेळा बघता ना पारखून की बाबा चांगली आहे ना, स्वच्छ आहे ना, कीड नाही ना लागले. तर मग आध्यात्मिक आणि धार्मिक बाबतीत तुम्ही असं ब्लाइंडली कसं काय विश्वास ठेवता कुठल्याही थर्ड पर्सनवर? की कोणतरी मला घेऊन सांगतो जो माणूस मला 2 दिवसापूर्वी भेटलाय आणि जस्ट बिकॉज तो संन्यासाच्या वेशात आहे म्हणजे तो जे सांगतो ते बरोबरच आहे, किंवा तो परिक्रमावासी आहे म्हणजे तो बरोबरच आहे असं नाही. तो सुद्धा मिसगाईड झालेला असूच शकतो ना. सो कुठेतरी जाऊन ते बघा, तर क्रॉस चेक तर करा की बाबा खरंच ही गोष्ट आहे का, खरंच ती चपला फेकणं म्हणजे ती पनवती जाणं असं आहे का, खरंच मांडवगडला गेलं नाही तर परिक्रमा खंडित होते का, खरंच ओंकारेश्वरला कुठूनही जल चढवणं गरजेचं आहे का, त्यातलं काही करणं गरजेचं नाही. पण हे कोणी सांगितलंय माहिती नाही असं आहे. त्यामुळे याच्यात लोक अडकून पडले. तुझे खूप छान मुद्दे म्हणजे तुझं ना एक ठरलेलं आहे, त्यामुळे इतकं तू सॉर्टेड आहे एकदम. मला हे असं आहे, हे असं आहे आणि हे असं आहे, आणि त्यामुळे तू कन्फ्युज नाहीये. मला असं वाटतं की हा असं जेव्हा सांगतोय ना की म्हणजे आपण स्वतः सॉर्टेड असल्यामुळे आपल्याला गोष्टी पण तसे छान मिळतात आणि तसे कन्सेप्ट क्लिअर असतात. तर मैया पण आपल्याला, मला वाटतं की आपल्याला नक्कीच है ना. आज तिच्याच कृपेने आणि गुरूंच्याच कृपेने परिक्रमा पूर्ण झाली माझी. केवळ त्यांच्या इच्छेने, त्यांच्या कृपेमुळेच ते होऊ शकलं. मी म्हटलं असं पुन्हा, त्यांची इच्छा असेल तर तुमची परिक्रमा होते, नसेल तर नाही होत. की हा भाव सगळ्यांचा येतोच परिक्रमेच्या नंतर. मी कुणाचंच ऐकलं नाही की मी परिक्रमा केली. हा भाव आपोआपच मला वाटतं प्रत्येकाच्या मनात मी यायला हवा. येतोच, मला वाटतं नाही का. इतकं कारण खूप छान. अमय, तू आज इतकं छान, मला खरं सांगू का इतकं छान वाटतंय. म्हणजे असं वाटतच नाहीये की आपण आता नॉर्मल तू घरात गप्पा मारतो तसे, इतकं, कारण तुझे विचार इतके व्यवस्थित आहे ना. म्हणून मला लोकांसमोर तुझे हे भाव, हे विचार मांडायचे होते की कायम असं बघू नका, असं जे लोक सांगतात त्याला फॉलो करायचं. तू विचार करा, म्हणजे त्याचं काहीतरी, त्याचे वेगळं वेगळे अँगल असू बघण्याचं शकतं. है ना. खूप छान. आणि खूप छान. तुला मैया खूप छान सुखात ठेवो, तुझे सगळे मनोकामना पूर्ण करो देवाचे. आणि तू आध्यात्मिक आणि धार्मिक हे 2 शब्द इतके सुंदर, इतकं छान सॉर्टेड करून शिकवले ना. खूप छान. त्यामुळे खूप तुला, खूप मैया खूप सुखी ठेव. थँक्यू. तुझ्या माध्यमातून मला माझे विचार मांडायची संधी तू दिलीस, आणि त्यामुळे या लोकांपर्यंत पोहोचतील. काही लोकांना पटतील, काही लोकांना नाही पटणार, पण दॅट इज ओके. पण मला जे वाटलं ते मी आज उघडपणे सांगितलं, त्याबद्दल थँक्यू. खरं सांगू ना तर आता हा एवढा ओपन माइंडेड आहे आणि एवढा छान आहे ना. आणि असंच वाटतं हा इतका यंग मुलगा जर असं परिक्रमेत एवढा लवकर आहे, मला तर तेच कधी कधी वाटतं की आपण परिक्रमेत थोडं लवकरच निघावं, ताकी जेणेकरून आपण ना पुढचे म्हणजे काही तटावर काही काम करू शकतो, आश्रमात काही सेवा देऊ शकतो. त्याच्याबद्दल हे नवीन विचार घेऊन, नवीन विचारवंत माणसं काहीतरी वेगळे काहीतरी थेरपी आणतील. कारण आता काय चॅट जीपीटी आणि ह्यांचं सगळं आयुष्य आहे, म्हणजे त्या सगळ्यांना पण घेऊन हे लोक काही नवीन कन्सेप्ट देतील आपल्याला. चला तर बस एवढं छान, म्हणजे याच्याशी बोलून छान वाटतंय ना. काय वाटतंय तुम्हाला, त्याचे विचारांना तुम्ही सहमत आहात की नाही, काय त्याला तुम्ही आणखी काहीतरी तुम्हाला वाटतंय याच्यात, जो ते म्हणतोय ते बरोबर आहे की नाही, तर कमेंटमध्ये नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, ताकी म्हणजे जेणेकरून माझ्याकडे नवीन नवीन असे आणखीन विचार करणारे काहीतरी पोरं असतील ना, तर त्यांना आपण नक्की इन्व्हाइट करू. त्यामुळे आपण पुढच्या पॉडकास्ट करता आतापर्यंत तुमची रजा घेते. नर्मदे हर.